देखो, आज की पत्रकार परिषद का मकसद बहुत बड़ा है। हमारी दुनिया डूबने के चांसेस आ गए हैं। 6,500 करोड़ साल हो गया हमारी दुनिया बसी हुई है, लेकिन अब ये दुनिया 2050 में डूबे जैसी परिस्थिति तैयार हो रही है। वो क्यों हो गई है कि 250 साल पहले ग्लासगो शहर में इंजन तैयार हुआ। उस इंजन ने पूरी दुनिया को बर्बाद किया। अब 250 साल के बाद फिर उस ग्लासगो सिटी में एक कॉन्फ्रेंस हो गई और वो कॉन्फ्रेंस में ये कहा गया कि अब दुनिया में जीवित नहीं रहेगा। इसके लिए क्या करना पड़ेगा? तो जमीन के पेट से निकलने वाला कोयला, डीजल और पेट्रोल, जमीन के पेट से निकलने वाली चीज बंद करो और जमीन के पीठ में निकलने वाली चीज से एनर्जी तैयार करो। इथेनॉल बांबू से तैयार होने वाला है, पूरे थर्मल बांबू से तैयार होने वाला, बांबू से चलने वाले फर्नीचर बांबू से तैयार होने वाला है। स्लैब 10, 20, 25 मंजिला बिल्डिंग बनाओ, 1 ग्राम की लोहे की जरूरत नहीं, पूरे का पूरा बांबू पे बनेगा। तो इतनी सारी चीजें बांबू की होने वाली है। और बांबू एक ऐसा मिरेकल झाड़ है, इसको कल्पवृक्ष बोलते हैं। बांबू में क्या है कि ये बांबू एक दिन में 1 फुट 2 फीट बढ़ता है। बांबू आदमी को साल को 280 किलो ऑक्सीजन लगता है, ये बांबू साल को 320 किलो ऑक्सीजन देता है। इंसान का दुश्मन कौन है? इंसान का दुश्मन कार्बन है और टेम्परेचर है। कार्बन, दुनिया में जितने दरख्त है, जितने झाड़ है, उन सारे झाड़ों में 30% अधिक कार्बन खाने की ताकत ये बांबू की है और टेम्परेचर कम करने की ताकत बांबू की है। इसलिए दुनिया में इंसान को जीने के लिए अब 2 चीज करना जरूरी है। एक, टेम्परेचर कम करना और दूसरा कार्बन कम करना। इसलिए नितिन गडकरी साहब बोल रहे, देखो क्या बोल रहे हैं, मैं अब 2027 के बाद एक भी डीजल पेट्रोल पंप चलने नहीं दूंगा। वो तो डीजल पेट्रोल चलने के देने का नहीं है। अब क्या पे है? इथेनॉल पे चलेगा, इलेक्ट्रिक व्हीकल पे चलेगा और सीएनजी पे चलेगा। ये सब बांबू से तैयार होता है, शुगर केन से भी तैयार होता है। वो तुम्हारे सिल्लोड में मक्का होता है, उसके पड़े हुए भुट्टी से भी इथेनॉल तैयार होता है और ये भी तैयार होता है, पैलेट्स भी तैयार होते हैं। तो ये बहुत बड़ा काम है और इसमें सिर्फ एक ही है, इंसान को बचाने के लिए। मैं आप लोगों को सिर्फ एक लाइन बताता हूँ, एक लाइन। वो लाइन ये है कि औरंगाबाद शहर के लोगों को ऑक्सीजन देने के लिए ये महेश शारदा जी है, दीनदयाल नाम की इनकी कंपनी है और इस कंपनी और ये गोपाल अग्रवाल है, ये दोनों पार्टनर है। ये रहते हैं दिल्ली में, ये रहते औरंगाबाद में। ये दिल्ली में रहते, इनका बिजनेस औरंगाबाद में है। ये रहते औरंगाबाद में, इनका बिजनेस तमिलनाडु में है। ये बिजनेस फैमिली है, लेकिन इनका पूरा रिलेशन औरंगाबाद से है। तो औरंगाबाद में जो बिजनेस करते हैं उसमें से 2% फायदे में से ये औरंगाबाद में 8 किलो जो खाम नदी बहती है, वो नदी के किनारे 30,000 बांबू के झाड़ लगाना। ड्रिप भी जैन की यही करने वाले हैं, रोप भी यही खरीदी करने वाले और लगा के भी देने वाले। सरकार सिर्फ कोऑपरेट करे। सुनील केंद्रेकर साहब, अस्तिक कुमार पांडे साहब और कलेक्टर चौहान साहब, ये तीनों ने भी, उनकी फोटो हम आपको दे सकते हैं, ये तीनों ने भी हमको वायदा किया है, तुम जितना भी CSR ला के खर्चा करोगे सरकार तुम्हारे साथ है। और ये बात महेश जी को जिसने बताई, उनका नाम है भारत सरकार के अर्थ राज्य मंत्री भागवत कराड़ा साहब का। उनकी वजह से ये पूरा काम शुरू हो रहा है। तो आप सब पत्रकारों को मैं एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ, तुमको भी बच्चे हैं, तुमको भी ऑक्सीजन लगता है, तुमको भी पानी लगता है। जिसको जिसको पानी लगता है, जिसको जिसको ऑक्सीजन लगता है, वो लोगों इनसे जुड़ना चाहिए, इतनी रिक्वेस्ट मैं करता हूँ। सर, एक सवाल ये है, जैसा आपने बताया कि ऑक्सीजन की बात होती है, लेकिन जब ऑक्सीजन की बात होती है तो शुद्ध पानी की बात होती है। तो कहने के शुद्ध पानी की भी तो बहुत समस्या है सर, इसके बारे में आपका कुछ है? किसके साथ साथ आप शुद्ध पानी की व्यवस्था करें? देखो, नदी झांकी तो जल राखी, हमारे बुजुर्गों की एक स्लोगन थी। ये तो स्लोगन मालूम भी नहीं किसको, लेकिन मैंने ढूंढ को निकाला। क्या ढूंढ के निकाला? नदी झांकी तो जल राखी। नदियां बहना और तुमको अच्छा पानी देना, ये काम हम बांबू के माध्यम से करने वाले हैं। उसका बहुत नजदीक का रिश्ता है। शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेश करते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, ज्या IIC चे प्रमुख होते APJ कलाम, ज्या IIC चे प्रमुख आहेत आता डॉक्टर KGP रेड्डी। ते रेड्डी साहेबांची माझी
भेट झाली एका ठिकाणी, मी जाऊन त्यांचं ऐकलं, ड्रोन पाहिलं आणि ते KGP रेड्डी मला म्हणले पाशाजी आपके जैसा किसान नेता मैंने देखा नहीं. मैं बोलो सब ऐसे ही बोलते यार देते कुछ नहीं. तो बोले मैं क्या दूं. मैं बोलो मेरा सर छोटूराम कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग कॉलेज है, मेरे कॉलेज में के बच्चों को ड्रोन बनाना सिखाते हैं क्या. तो बोले हाँ. 23 शास्त्रज्ञ IIC इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर इस्रोची इस्रोच्या वरचे भारत सरकारचे इन्स्टिट्यूट आहे IIC, तिथले 23 शास्त्रज्ञ 3 दिवस माझ्या संस्थेत आले आणि माझ्या पोरांना ड्रोन दाखवलं आणि तुम्ही शूट करायला आलतो. मी ₹25 लाख खर्च करतो. मला त्या काळात थोडी मदत मिळाली असती तर भारतातलं पहिलं ग्रामीण ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज जिथं ड्रोन तयार होते एका IAS अधिकाऱ्याने ते होऊ दिलं नाही. माझं स्वप्न, माझं आडवे येते दोन लोक, माझं आडवं आलं. ते जर झालं नसतं ना आज सगळ्या देशाला ड्रोन पुरवायचं काम औसा तालुक्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या लोदगा गावातल्या 2000 गावच्या लोकवस्तीच्या गावामध्ये भारताला ड्रोन पुरवायची माझी ऐपत होती, माझी प्लॅनिंग होती. माझं नाही होते ते तुम्ही सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. लई गोष्टी येतात. सोयाबीनचा प्रश्न देशात मी सोडविलो, हरभऱ्याचा प्रश्न मी सोडविलो, तुरीचा प्रश्न मी सोडविलो. आता मी ऑक्सिजनचा प्रश्न सोडवणार आहे आणि पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे. मला वेळ आहे का, मी दिवसभर बोलतो आणि मी सायंटिफिक बोलतो की असं एवढं चुकलं की जोडा तुमचा डोकं मारतो. सायंटिफिक असल्याशिवाय जात नाही. मी अभ्यासू कार्यकर्ता. आशाभाई, काय तो तुमचा ग्रँड प्रोजेक्ट आहे की पंतप्रधानांना तुम्ही इन्व्हाइट केलेलं आहे, कशी मागणी साखळी असणार आणि बांबूचं प्रमोशन कसं पद्धतीने. बघा, मराठवाडा जे जीवनदायिनी गोदावरी आणि मांजर आहे आणि त्याच्या उपनद्या आहेत 9. तर हे 11 नद्या आहेत मराठवाड्यातल्या. ह्या 11 नद्याची लांबी आहे 2500 किलोमीटर एका बाजूची. दोन्ही बाजूच्या जर मोजलं तर 5000 किलोमीटर आहे. तर 2% मराठवाड्यामध्ये जंगल आहे. जंगल 33% पाहिजे. मराठवाड्यातल्यानं पहिला वाळवंट भारतामध्ये पहिला वाळवंट मराठवाड्यात होणार आहे आणि मराठवाड्यात बी पहिला वाळवंट माझ्या लातूरचं होणार आहे. का तर लातूर जिल्ह्यामध्ये 0.66% जंगल आहे, अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी. हे मराठवाड्याचं चित्र बदलायचंय. कोणीतरी मराठवाड्यातल्या भूमिपुत्रांनी याच्यावर प्रयत्न केला पाहिजे. मी याचा अभ्यास केलो आणि माझ्या लक्षात आलं फॉरेस्ट वाढवायचं आहे आणि पडीत जमीन वाढवायचं आहे. म्हणून मी गोदावरी आणि मांजरा गोमाखोर पुनर्जीवन चळवळ माझी वेबसाईट आहे. गोमाखोर पुनर्जीवन चळवळ माझी वेबसाईट हे नासाच्या शास्त्रज्ञांनी तयार करून दिले. औरंगाबाद मधल्या, लातूर मधल्या नाही, न्यूयॉर्क मध्ये बसून नासाचे 25 शास्त्रज्ञ माझी वेबसाईट तयार करून दिले. 11 नद्याचे नकाशे त्यांनी मला करून दिलेले आहेत. 11 नद्याच्या कडचे गाव आणि 11 नद्याच्या कडचे शेतकऱ्याचे नाव मला मिळतील एवढी मोठी मी तयारी केलेली आहे गेल्या 2017 पासून. आणि मग आता मी माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पत्र दिलं की माननीय पंतप्रधानांना आणि अमित शाह साहेबांना तुम्ही निमंत्रित करा. कशासाठी करा तर मराठवाडा वाळवंट होणार आहे. हे जर व्हायचं नसेल तर मराठवाड्यामध्ये फॉरेस्टचं प्रमाण वाढवून आणि फॉरेस्टचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर सध्या नद्याच्या नाल्याच्या कडला 2-2, 3-3 एकर शेतकऱ्याचं रान पडक आहे. एक म्हण आहे, नदी झाकी तो जल राखी. नद्याच्या कडला झाड असल्याशिवाय तुम्हाला पाणी मिळणार नाही, ऑक्सिजन बी मिळणार नाही, पाऊस बी कमी होणार नाही, टेम्परेचर कमी होणार नाही, कार्बन कमी होणार नाही. आणि म्हणून आम्ही बांबूची लागवड नदीच्या कड्याला करायला ठरवले. 11 जुलैला मराठवाड्यातल्या 11 नद्याच्या कडला 11 जुलैला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण म्हणजे बांबू लागवड करून घ्यायचे आणि तोपर्यंत मी पळत राहणार आहे. माझं स्वप्न असं आहे, मानवी साखळी तयार करायचे. 5-5 फुटाला एक माणूस उभं करायचंय. 11 नद्याच्या कडला 5000 किलोमीटर
आणि एक रोप त्याच दिवशी पंतप्रधान लावतील आणि अख्ख्या मराठवाड्यातले लोक आपल्या ओढ्याच्या आणि नदीच्या कडला बांबू लावतील, आपल्या लेकराला ऑक्सिजनची सोय करतील, आपलं दुश्मन कार्बन संपवतील. एक जगामध्ये अतिशीघ्र वाढणाऱ्या जात वनस्पतीमध्ये बांबू आहे. रोज फूट ते 2 फूट वाढते. नंबर 1, माणसाला वर्षाला 280 किलो ऑक्सिजन लागते. बांबूचं झाड 320 किलो ऑक्सिजन देते. जगात माणसाचं दुश्मन कार्बन आहे. कार्बन खायची क्षमता जगामध्ये 30%, सगळ्या झाडापेक्षा 30% अधिक बांबूची आहे. बांबूपासून इथेनॉल होणार आहे आणि बांबूपासून आता परळी थर्मल बी चालणार आहे. म्हणजे बांबूचे उपयोग बी भरपूर आहेत आणि बांबूची लागवड बी भरपूर करायची आहे. आणि आपल्या विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांनी 2 वर्षापासून सगळ्या मराठवाड्यातल्या कलेक्टरला सांगून माझ्या सभा घ्यायला लावलेल्या आहेत. आणि म्हणून मराठवाड्यातले सगळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदचे सीओ हे आपल्या सोबत आहेत आणि आम्ही सगळे मिळून हे काम यशस्वी करणार आहे. आज भारताचे अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड या गावचे, त्यांनी आम्हाला विनंती केली, म्हणजे महेश शाह विनंती केली, महेश जी तुम मेरे फ्रेंड है, मेरे औरंगाबाद में तुम बिजनेस करते हो, तो जिस गांव में बिजनेस करते हो उस गांव के लिए कुछ तो भी करो, असं डॉक्टर भागवत कराड यांना सांगितलं. त्यांनी म्हणले की मैं आप जो बोलूंगा वो आपके गांव के लिए करने को तैयार हूं. मैं हूं पंजाब का, लेकिन मैं पंजाब और महाराष्ट्र बहुत दिनों से जुड़े हुए हैं, तो अब मैं महाराष्ट्र में के काम करने वाला हूं. भागवत कराड साहेबांनी सांगितलं, कमिशनर साहेब केंद्रेकर साहेब, आस्तिक कुमार पांडे साहेब आणि चव्हाण साहेब जिल्हाधिकारी यांना होता. आणि ही योजना कशी शहरामध्ये करता येईल ते बघा. ही योजना म्हणजे आज खाम नदी जिवंत करायची आहे. ती नदी जिवंत करायला दोन्ही बाजूनं बांबू लावायचे 5-5 लाईन. ते 5 लाईन रोप 30,000 रोपं लागणार आहेत. महेश शारदाजी यांची कंपनी आहे, यांची कंपनी आहे दीनदयाल पुरुषोत्तम लाल. ही कंपनी गेल्या 50 वर्षापासून कापसामध्ये काम करते. तर यांनी खाम नदीच्या कडला 10 लाईन बांबूच्या लावणार आहेत. रोप 30,000 यांचे, ड्रीप यांची, बोर यांचे, मोटर यांची. फक्त विभागीय आयुक्त आणि शहराचे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यांना सहकार्य करावं, जागा दाखवावी, हे ते काम करायला तयार आहेत. पहिल्या टप्प्यात. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद शहरात एवढं ऑक्सिजन मोठं पार्क होणार आहे, मग त्याचे फुटपाथ सुद्धा करायचे, म्हणजे लोकांना सकाळी सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाऊन ऑक्सिजन बी घरी नेता येईल असं फुटपाथ बी करायचे आहेत. आणि हनुमान टेकडी आणि साई टेकडी या 2 टेकड्या जर बघितल्या ना तर 250 एकर जागा आहे. त्या टेकड्या सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आहेत. नेक्स्ट पार्ट, दुसरा टप्पा, आम्ही त्या 2 टेकड्या हिरव्या करायच्या आहेत. एकतर साई टेकडीच्या जवळ तळ आहे आणि ते पाईपलाईन करून पूर्ण टेकडीच्या वर पाईप घेऊन जायचे आणि ड्रीपनं पूर्ण माळ हिरवा करायचा आहे. असं औरंगाबाद शहरातल्या लोकांच्या ऑक्सिजनचा प्रश्न सोडवायचं काम महेश शारदा आणि गोपाल अग्रवाल हे दोघं पार्टनर आहेत आणि हे इथं औरंगाबादमध्ये बिझनेस करतात. म्हणून ह्या दोघांनी हे निर्णय करायचं ठरवलेलं आहे. मी या दोघांचं मनापासून आभार मानतो. आणि विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेब, आस्तिक कुमार पांडे साहेब आणि जिल्हाधिकारी चव्हाण साहेब यांनी जे सहकार्य केलं ह्या मोहिमेला पुढे जायला, मी त्यांचे आभार मानतो.